नमस्कार. वागर्थाविव संपृक्तो वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. यक्षाचा संदेश. मेघ आता यक्षपत्नीला सांगून तिला आनंदित करणार आहे, तिला आश्वस्त करणार आहे. ते वर्णन आता पुढे प्रत्यक्ष सुरू होतं. यक्ष संदेश हाच खरं या मेघदूतातलं अमृत असं आपण म्हणायला पाहिजे, अमृतरस असं म्हणायला पाहिजे. यात खूप भाव ओथंबलेला असणारच आहे, पण यात कारुण्यही आहे, थोडा शृंगारही आहे आणि तत्त्वज्ञानही आहे, प्रेमाचे सिद्धांतही आहेत. आणि हे सगळं खूप सहज, खूप सोप्या शब्दात, प्रासादिक शैलीत कालिदासांनी कसं मांडलं आहे ते आपण बघूयात. आपण असं पाहिलं की अविधवे म्हणजे सौभाग्यवती, म्हणजे तुझा पती जिवंत आहे अशी सुरुवात केलेली आहे. आणि भर्तुः मित्रम प्रियम अविधवे विद्धिमाम आंबुवाम याच्यावर आपण चर्चा केली होती. भरता म्हणजे जबाबदारी आहे त्याच्यावर. ते धर्मेच्या अर्थेचे कामेचे नातीचे रामे असं आपण म्हणतो की नाही, तसं नैतिक आर्थिक तिचा जीव जगवणं, त्याचं रक्षण करणं याची जबाबदारी आहे. आपण जर स्वप्नवासव दत्त नाटक पाहिलं तर जेव्हा पद्मावतीशी उदयनाचा विवाह होतो आणि वासवदत्ता जिवंत आहे हे उदयनाला माहिती नसतं, आणि जेव्हा वासवदत्तेच्या माहेरची लोक उदयनाला या घटनेनंतर भेटायला येतात त्यावेळेस त्याला असं वाटतं की मी मुख कसं दाखवू, माझ्या शास्त्रियांना मी आता काय निरोप देऊ. ज्या तुमच्या लाडक्या कन्येला मी अशा तऱ्हेने पळवून आणून तिच्याशी विवाह केला, तिचं मी रक्षण नाही करू शकलो. हे जे आहे ना, यामध्ये भर्तृ संपूर्ण भरण पोषण रक्षण सगळ्याची जबाबदारी असते. आणि म्हणून भर्तुः मित्रम, ज्याच्यावर संपूर्ण तुझी जबाबदारी आहे असा, आणि त्याची ज्याला जाणीव आहे, तुझा रक्षण भरण पोषण आनंद सगळ्यासाठी जो जबाबदार आहे, जे ती धुरा जो वाहणार आहे अशा तुझ्या पतीचा, म्हणून हे शब्द वापरलेत. प्रिय मित्र मी आहे आणि मी तुला संदेश सांगत आहे. आणि अविधवे आपण त्या अकर्ण रूपातलं सौंदर्य पण आपण पाहिलेलं आहे. तर असं तिला सांगितलं तर काय होईल, काय संदेश सांगितल्यावर काय एवढं अगदी होणार आहे. तू थोडीच भेटणार आहेस, तू अगदी संदेश सांग म्हणून जीव तोडून मला इतकं विनवण्या करतोयस. तू मला सांग, असा संदेश सांगितल्यावर असा फार काय फरक पडणार आहे. तर पुढच्या श्लोकात आपण ह्या दूताचा प्रकार पण पाहिला होता की जो दूत स्वतः काही चिठ्ठी चपाटी देत नाही, तर तो दोन्ही म्हणजे ज्यांनी पाठवलं आहे त्याचा जीव, त्याचं अंतःकरण, त्याचं मनोगत हे पूर्णपणे समजून घेतो आणि मग ते स्वतःच्या मुखाने जाऊन त्या विरहिणीला सांगतो. त्या विरहिणीकडून प्रियकराकडे जाणार असेल तर त्या जीवाला सांगतो. म्हणजेच त्या दोन जीवांचं जे अद्वैत आहे, त्याचा जो अर्थ आहे तो या संदेशातनं जाणार आहे. आणि मेघ हा असा दूत आहे की तो मुखाने तोंडी निरोप देणार आहे. आणि त्यासाठी चिठ्ठी चपाटी नाही, संदेश असा लिखित नाही, तर तोंडी निरोप देणार आहे. त्यासाठी त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की तत्संदेशम दयित निहितैहि आगतम त्वत्समीपम. त्याचा संदेश, तुझ्या प्रियाचा संदेश निहित म्हणजे जसाच्या तसा एक एक शब्द मी हृदयात जपून ठेवला आहे आणि मी तो तुला सांगायला आलेलो आहे. आपण खूप याच्यावर अभ्यास केला आहे, चिंतन केलं आहे. पण अशा या काय म्हणू पार्श्वभूमीवर जर असं मनात आलं, ठीक आहे, सांगितला मी जाऊन अगदी संदेश, यक्षात तू आता माझा मित्र आहे, तुझी मला करुणा येते, मी समजू शकतो आणि मी विरही जीवांना एकत्र आणणाराच जीव आहे, किंबहुना प्रेमी जीवनांच्या मिलनासाठी पवित्र कार्यासाठी माझा उपयोग होतो आहे, ह्याचा मला आनंदच आहे. पण सांग बरं मला, मी हा संदेश सांगितल्यावर नेमकं असं त्याचा काय परिणाम साधणार आहे. असं जर हे मेघा तुझ्या मनात येत असेल तर त्याचं हे उत्तर. म्हणून यक्ष पुढचा श्लोक लिहितो. खूप वेळा मी हा मुद्दा आपण ऑब्झर्व केलेला आहे की एकटा यक्ष बोलतो आहे. 120 श्लोक एकट्या यक्षाच्या मुखातले आहेत. तो मेघाशी बोलतो आहे. मेघ निशब्द आहे. मेघ काय प्रतिसाद देणार, पण जणू काही मेघ काही शंका विचारेल असा विचार करून जेव्हा यक्षाला बोलतं केलं आहे, त्यामुळे ते एक समोरची व्यक्ती एकही शब्द न उच्चारता तिच्याशी केलेला संवाद आहे. आणि त्या संवादामध्ये खूप आर्तता आहे, करुणा आहे, विश्वास आहे. आणि म्हणूनच हे आपल्याला मेघदूत हे आपल्याला
रट्याळ कंटाळवाणं वाटत नाही. त्यातला हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे की शैली थोडीशी संवादात्मक दिली आहे. शब्दविना दुसऱ्याचा शब्द न ऐकतासुद्धा साधलेला एक प्रकारचा संवाद आहे. म्हणून जणू काही मेघ विचारेल की बरं ठीक आहे, तू एवढा जीव तोडून सांगतोयस, मी पण मला सांग बरं की याचं एवढं काय अगदी फळ असणार आहे. तर त्या तुझ्या सुज्ञ प्रेमळ पतीनी तुला जो संदेश पाठवला आहे तो मी सांगतो आहे, आणि त्याचं फळ काय असेल ते यक्ष आता मेघाला सांगतोय. इत्याख्याते पवनतनयं मैथिलीवोन्मुखी सा त्वां उत्कंठोच्छ्वसितहृदया वीक्ष्य संभाव्य चैव श्रोष्यत्यस्मात् परममहिता सौम्य सीमंतिनीनां कांतोदन्तस्रुदुपनतः संगमात किंचिदूनः. अर्थांतराने असा अलंकार आहे. एक विशिष्ट परिस्थिती सांगणारे आणि त्याच्यातनं एक सिद्धांत काढणारे, आणि त्या सिद्धांतावरून मेघाला जणू हे फळ मिळणार आहे की आपण जीव तोडून जाऊन ह्याचा प्रेमाने याची सगळी हा जो तळमळून सांगतो तो संदेश सांगितल्यावर असा विशेष काय फरक पडणार आहे, विशेष काय परिवर्तन दिसणार आहे, काय प्रकारची भावं ना दाटून येणार आहे तिच्या मनात, काय फळ मिळणार आहे या सगळ्या तपाचं. तर ते या श्लोकामध्ये सांगितलं आहे. इति आख्याते सतीसप्तमी, अशा प्रकारे तू सांगितल्यावर तिला मी जो संदेश देणार आहे तो सांगितल्यावर. इथे इति शब्दाला खूप महत्त्व आहे की जसं मी सांगीन तसंच, आणि म्हणून निहित शब्दाचं आपण महत्त्व पाहिलं होतं की जपून ठेवलेला असा सगळा संदेश तू सांगितल्यावर इति आख्याते पवनतनय मैथिली इव उन्मुखी सा. ती तुला कशी वाटे नाही ते पवनतनय, पवन वायुदेवता, त्याचा मुलगा तो बापसे बेटा सवाई, तो अत्यंत वेगाने शिवाय श्रीरामाचं कार्य म्हणून, देवकार्य म्हणून, शिवाय संकटात सापडलेल्या आपल्या गुरुमातेचं सोडवणूक करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे म्हणून ज्या वेगाने धावणार आहे तो आणि कार्य संपन्न करणार आहे असा तो हनुमंत आहे. म्हणून पवनतनय या शब्दाचं वैशिष्ट्य घेतलं आहे. वेगाने वाहणारा पवन आहे तो, एक हवा वारा आहे, आपल्याला एक चैतन्य देतं, संजीवक स्पर्श किंवा प्राण देतं. आपल्याला बंद करून ठेवली हवं की कळेल काय होतं. तर असा जर पवित्र कार्य करणारा पवन आहे त्याचा हा सूत आहे. त्याच्याकडे जशी उन्मुखी होऊन मैथिली बघेल, मैथिली मिथिला नगरीची राजकन्या आहे आणि त्या राजकन्येला आज वनात राहावं लागतं आहे दुर्दैवानी. कळलं. तर सीता वगैरे शब्द न वापरता मिथिलाची राजकन्या, एक राजकन्या आहे आणि ती आज वनात राहते. तीसुद्धा प्रजेनी दिलेल्या त्रासामुळे राजधर्माचं कठोर पालन रामाने करायला पुढे पण म्हणजे तिच्या आयुष्यात ही घटना येणार आहे. आत्ता जी आली आहे ती रावणाने पळवून आणलेली आहे, पण ती अशी तशी न येता तिला रामातलं कर्तृत्व आणि रावणाचा वध ही कार्य करून परत मग ती येणार हे रामायणात दाखवायचं आहे. तर अशी ही जी आलेली आहे राजकन्या आणि तिला वनात राहावं लागते, अशोकवनात, शत्रूच्या वनात, राक्षसींच्या कचाट्यात. पण ती मैथिली, ती राजकन्या असून पतिधर्म पाळणारी आणि परायण पतिव्रता अशी ती, त्याप्रमाणे माझी प्रिया आहे हे पण यातनं सुचवायचं. जसं पवनतनय आणि मैथिली, तर या श्लोकाच्या मागे अर्थातच रामायण आहे, किंबहुना रामायणावरूनच ही कल्पना घेतली असं सगळेजण लिहितात आणि हे आहेच, म्हणजे हे दिसतं आपल्याला उघड. तर ती जशी उन्मुखी, आता इथे उन्मुखी असं का म्हटलं, ती वरमुख करून पाहणार, कारण वर वानर झाडावर आधी येणार आहे एक फिजिकली. दुसरं म्हणजे जी सतत राममय झाल्यामुळे कुठे दृष्टीच टाकत नव्हती, ती आता मात्र उन्मुखी होऊन म्हणजे वर नजर करणार आणि कसे उत्कंठेने उच्छ्वसित हृदया आणि आनंदाने उत्सुकतेने जिचं हृदय विकसित झालेलं आहे. आता बघा अशी ती वीक्ष्य संभाव्य चैव, ती तुझ्याकडे नजर टाकेल आणि तुझी संभावना करून. इथे संभाव्य शब्दाला पण खूप महत्त्व आहे. संभावना म्हणजे आदर सत्कार. आपल्याला रामायणात असे उल्लेख दिसतील सुद्धा की किती प्रेमाने जेव्हा मारुती आलेला आहे आणि जेव्हा त्याचं वैशिष्ट्य कळलं की हा का आला आहे, तेव्हा सीता कशी म्हणालेली आहे त्याला. मुळात कुठलाही दूत जातो ना तेव्हा तो त्याचे गुण असतात, ब्रह्मचारी, बली, धीर, मायावी, मानवर्जित, धीमान, उदार, निशंक असा आणि उत्तम वक्ता. त्याला नीट समजावून सांगता आला पाहिजे,
त्या शब्दातलं जे ध्वनी आहे, त्याच्यामागचे जे भाव आहेत, ते जसेच्या तसे पोचवता आले पाहिजेत. असा तो दूत स्त्रियांचा असं रामायणात म्हटलेलं आहे. आणि अशा दूताकडे ती अंतःकरण प्रसन्न होऊन संभावना करणं फार गरजेचं असतं. आपण अनेक ठिकाणी जातो, लोक 15-15, 20-20 मिनटं दरवाजे उघडत नाहीत. दरवाजातच कोण आलं आहे असं विचारतात. हे सगळे आपण अनुभवतो शहरात. पूर्वीच्या काळामध्येही कदाचित असे लोक असतील, माहीत नाही. आज तर आहेतच आहेत. आता इथे तिचं हृदय विकसित होऊन, म्हणजे आशेनी, आनंदाने, आणि जेव्हा मारुतीने सांगितलं की मी असा इथे जसा आहे भर्तुः मित्रम ना, तसं तिथे पण मी रामाचा दूत आहे सांगितल्यावर तिने अत्यंत आदराने त्याच्याकडे बघितलं आहे. आणि जिचं हृदय विकसित झालं ती माझ्या पतीचा दूत आहे, म्हणजे माझ्या पतीचा संदेश आणला आहे. त्यामुळे एखाद्याची संभावना, एखाद्याचं स्वागत हे नुसतंच गोड बोलून किंवा 4 काही दाणे त्याच्या पुढे आपल्या घरी आल्या म्हणून खायला देऊन होत नसतं. तर आलेल्या माणसाच्याबद्दल आदर, प्रेम, तू आलास म्हणून त्याच्या डोळ्यात नजर आनंदात दिसली पाहिजे, त्याच्या नजरेत आनंद दिसला पाहिजे. ही तर दुःखी आहे, ही रामामय झाल्यामुळे खालची मान वर करत नव्हती, ही उन्मुखी झाली. तो बोलायला लागला. तर ह्याचा एक अर्थ तिने मान वर केली. दुसरा अर्थ विकसित हृदय, म्हणजे अतिशय आनंदाने जिचं मन फुलून आलं आहे, म्हणजे जिला खूप आपल्या पतीचा दूत आला याबद्दल आनंद आहे, त्या नजरेने किंवा त्या अंतःकरणाने तिने त्याचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे संभाव्य म्हणजे संभावना करून तर इथे याच्यात विकसित चित्ता हे खूप महत्त्वाचं आहे. तर उत्कंठा उच्छ्वसित हृदया म्हणजे आनंदाने, उत्सुकतेने आणि आपल्या पतीचा दूत म्हणून अतिशय आदराने जिनी सीतेने हनुमंताची संभावना केली. तुम्हाला असं वाटेल की असं काय बाई तेच सांगतायत असं वाटू शकतं मी पुन्हा बोलल्यावर, पण ह्याच्या मागे खूप महत्त्व आहे की आलेल्या माणसाचं स्वागत कसं करावं, दरवाजा कसा उघडावा. आपण गेल्यावर म्हणतो कोण आहे, ही जी पद्धत आहे नाही, आणि समोरच्या माणसाला आत यायचं का नाही असं वाटतं. तर इथे तर हा परका आहे, ती तर वनात आहे, तिचं कोणी नाही आहे तिथे. आणि अशा वेळेस ती थोडी घाबरलेली पण आहे. जेव्हा मारुतीने हे सगळं सांगितल्यावर तिने नंतर त्याची इतकी प्रशंसा केली. हे पुरावेत म्हणून मी तुम्हाला सांगते की संभाव्य म्हणजे संभाव्याच्या मागे कशा पद्धतीने आधी त्याच्याकडे बघितलं आणि मग त्याची संभावना तिने सीतेने कशी केली आहे. तर ती म्हणाली अर्हसे त्वं कपिश्रेष्ठ मया सहभाषितुम. एक परपुरुष आहे, एक परस्त्री आहे. त्या काळामध्ये ज्या देवतांचं वर्तन बघा, पतिव्रता मैथिलीचं वर्णन बघा. आणि एक राजकन्या आज वनवासात अशी हवालदिल किंवा काय म्हणू आपण अगतिक झाली आहे, याचा फायदा घेऊन कुणीही कपटी रूप घेऊन सुद्धा तिथे येऊ शकतं. या सगळ्या शंका दूर झाल्यानंतर म्हणजे हे जे तिला जाणीव झाली की आपल्या पतीचा दूत आहे, त्यावरती म्हणते अर्हसे त्वं कपिश्रेष्ठ मया सह भाषितुम यद्यस्ति प्रेषितस्तेन रामेण विदितात्मना. रामाने तुला पाठवलं आहे ना, मग कपिश्रेष्ठा तू माझ्यासह आता भाषण करू शकतोस. हे त्या काळचे संस्कार, आपले शिष्टाचार, संस्कृतीचे काही नियम रीती ह्या पण ह्याच्यातनं दिसतात. आणि म्हणून तसंच ही सीता, ही जी यक्षपत्नी आहे, ती काय करेल की तुझ्याकडे बघेल, नजर टाकेल आणि तुझी संभावना करून श्रोष्यती अस्मात परम अविहिता. हे सौम्य, हे भल्या माणसा. आता त्यांचं खूप प्रेम जमलेलं असेल. यक्ष आणि मेघ यांची छान मैत्री झाली, जवळीक साधून दिलेली आहे कालिदासांनी या सगळ्या श्लोकातनं आपल्याला दिसते. तर तो म्हणतो हे सौम्य, ती अत्यंत परम म्हणजे अतिशय अवहिता, अधिक धा म्हणजे ध्यान देऊन अत्यंत सगळा जीव गोळा करून कानामध्ये जीव आणून एकाग्र चित्ताने तो सगळा माझा संदेश ऐकेल रे तू सांगितल्यावर. मी निश्चितपणे सांगतो. आणि त्याचं कारण तो इथे बघा एव असं त्यांनी म्हटलेलं आहे. एव हे अव्यय, जसं इति या अव्ययाचा औचित्य असं की ती मागच्या पद्धतीने की अशा पद्धतीने तू शब्द वापरून बोलायला लागल्यानंतर, प्रस्तावना केल्यानंतर मग म्हणून इतिला महत्त्व आहे. इति हे उगाचंच वापरायचं म्हणून कवीने पहिल्या ओळीत पहिला शब्द कवी असा वापरत नसतो. इति आख्यात आहे म्हणजे या पद्धतीने जर तू तिचा विश्वास संपादन करून बोलू शकलास, कारण दूतामध्ये मी तुम्हाला सांगितलं उत्तम वक्तृत्वाचे गुण असतात. तर ती मैथिलीने जसं हनुमंताकडे आश्वासाने बघितलं, विश्वासाने बघितलं, त्याची संभावना केली, तसं ती सुद्धा सगळे
प्राण कानात आणून तुझा संदेश ऐकेलच ऐकेल. मध्ये तिचं पातिव्रत्य आणि अशा पद्धतीने जर तू तिला निरोप सांगायची सुरुवात केलीस तर त्यामुळे तुझ्या दूताचं वाक्चातुरी तुझ्या दूताची सहकार्य मित्रप्रेम आणि मला कार्य करण्याची वृत्ती हे सगळं तिला लक्षात येईल. म्हणून शब्दाचा हा उपयोग हा काही एक शब्द वाढवून मीटरसाठी केलेला नाही. याच छोट्या छोट्या गोष्टीत लपलेला ध्वनी आहे ना, तोच महाकवीला छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं मोठं बनवत जातो. त्यामुळे तो म्हणतो अरे ती ऐकेलच ऐकेल. आणि कारण सांगतो तुला, सीमंतिनी नाम, सीमंत म्हणजे भान, तो सीमंत असे असती ती सीमंतिनी. तर त्या स्त्रियांना म्हणजे स्त्री कांतोदंता सुहृत उपनतः, यांना अमृत घट ज्याला म्हणू ना, असा हा संदेश आहे. एक शब्द महत्त्वाचा, उदंत म्हणजे वार्ता, पण कुठला? कांतोदंतः, कांताविषयी, आपल्या प्रियाविषयी, ज्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी हराहट्टे समजू आयोगयो रे, असं मी मागे तुम्हाला म्हटलं होतं. तसं प्रत्येक गोष्टीसाठी ती आतुर झाली आहे. कुठून तरी काहीतरी त्याला कळावं, त्याच्याविषयी कळावं, पण जे अशक्य आहे तिच्या दृष्टीने ते तिला आज समजणार आहे. असा प्रिय ज्याच्या मिलनाला ती उत्सुक आहे. आषाढच्या पहिल्या दिवसाने तिला भयंकर व्याकुळ जसं यक्षाला केलं तसं तिलाही केलं असणार आहे. ती आपण पाहिलं ती कसं एक एक दिवस मोजती आहे. तर अशा का ती हे करते की तो तिला हवासा वाटणारा जिवलग प्रिय आहे. नवविवाह झालेला आहे आणि पहिला काय म्हणू आपण विरह आहे की तो गुरु आहे. त्यामुळे हे पण आपण पाहिलं, जड आहे सहन करणं. या अवस्थेत जर आपल्या कांत त्याच्याविषयी आणलेला उदंत, बरं ते कोणी आणलं आहे? सुहृत. त्यांनी आधी सांगितलं आहे मी त्याचा मित्र आहे म्हणून. सुहृत शब्दाला आता मित्रासाठी अनेक शब्द आहेत, पण सुहृत पण शोभनम हृदयस्य सहा, त्याचं अंतःकरण हे पवित्र असतं. मित्राच्या दुःखाने दुःखी होतं, सुखाने सुखी होतं. गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव, अशी मित्राची लक्षणं दिलेली आहेत, प्रीतीची लक्षणं दिलेली आहेत. तर अत्यंत गुह्य गोष्ट यक्ष त्याला सांगतोय आणि एकट्या पत्नीकडे पाठवतोय, ओळख नसताना पाठवतोय. याचाच अर्थ तो त्याचा चांगला मित्र असला पाहिजे. म्हणून सुहृत शब्द आणि कांत शब्द इथे खूप महत्त्वाचे आहेत. ते कसे आहेत? तुला मी म्हटलं ना की अरे तुला वाटतं पण ह्याचं फळ काय आहे? तर कांतोदंत हा आपल्या प्रियाविषयीची वार्ता आणि त्याच्या परममित्रांनी, त्याच्या अतिशय अस्सल सन्मित्रांनी, शुभेच्छुक मित्रांनी आणली असेल तर संगमात किंचिदूनः, ती वार्ता म्हणजे प्रियाबरोबर होणाऱ्या भेटीपेक्षा अगदी थोडीशी कमी आहे, इतकं त्याला महत्त्व आहे. तर त्याच्यामुळे तू हा निरोप सांगून तू हा काय म्हणू आपण संदेश देऊन खरं म्हणजे तिला आनंदित करशीलच आणि माझ्यावर परम उपकार करणार आहेस, असं तो सांगतो. आणि त्यामुळे इथे मुद्दाम एक आपल्याला खूणही दिसते की सीतेला हनुमंतांनी दिलेला संदेश. त्याच्यानंतर मैथिली शब्दाचा आपल्याला लक्षात आलं की एक राजकन्या वनात, तसंच ही बिचारी अशा पद्धतीची की जे लौकिकाच्या वर असणारं महिमा ज्यांच्याकडे, सामर्थ्य ज्यांच्याकडे, असा प्रिय पण त्याचा महिमाही घालवल्यामुळे तो कधीच आपल्याला भेटू शकणार नाही, त्याची वार्ता तिला कळती आहे. त्यामुळे ती कुशल वार्ता कान आणि हृदय यांचं समाधान होईल, अंतःकरणही तृप्त होईल आणि कानालाही खूप बरं वाटेल, असा हा विषय आहे. म्हणून या सीता आणि हनुमंताचा उल्लेख इथे थोडासा आपल्याला मेघदूताचा उगमस्थानासाठी उपयोगी होतो. नंतर सीतेची आणि यक्षपत्नीची अवस्था एकच आहे. जी सीता वनात सगळं वैभव सोडून गेली, त्या सीतेवर ही वेळ आली आणि ती पतिव्रता स्त्री सीता कशी झुरत आहे तशीच यक्षपत्नी झुरत आहे. तर इथे जे वापरलेले शब्द आहेत आणि त्यामध्ये पतिव्रता आणि स्त्रीचा स्वभाव किंवा कुठल्याही स्त्रीचा स्वभाव असा आहे की कांत नाही भेटला तरी त्याच्या जिवलग मित्रांनी आणलेली वार्ता ही त्याच्या भेटीच्यापेक्षा किंचितच कमी असते. कांतोदंतः सुहृदोपनीतः संगमात किंचित शब्द पण हे खूप महत्त्वाचा आहे की झाला 4 महिने त्या एका आठवणीवर, त्या एका संदेशावरती पुढचे 4 महिने कसे काढेल तुला समजणार नाही आणि मग आमचं मिलन होईल, इतका तू आमच्यावर उपकार करत आहेस, हे पण ह्याच्यातनं समजावून सांगितलं आहे. आणि हा स्त्रीच्या, विरहिणी स्त्रीच्या मनाचं अर्थांतरन्यासाच्याद्वारे एक चित्र उलगडून दाखवलेलं आहे. आता प्रत्यक्ष संदेश सुरू होतो आणि तो म्हणतो, ताम आयुष्मन ममच वचनान आत्मनश्च उपकर्तुम ब्रूया एवं तव सहचरी
रामगिर्याश्रमस्थः अव्यापन्नः कुशलमबले पृच्छति त्वां वियुक्तः पूर्वाभाष्यं सुलभविपदां प्राणिनाम एतदेव. आता संदेशात तो संप्रती संदिशती संदेश सांगायला लागणार आहे. तर तेव्हा तो म्हणतो हे आयुष्मान, यक्ष म्हणतो हे चिरंजीवी, आपल्यापेक्षा मेघ हा याच्याकडे पण सामर्थ्य आहेच, पण हा आपलं कार्य करणार आहे म्हणून असं नाही, पण त्याला एक सत्प्रवृत्त आणि परोपकारी वृत्तीच्या आपल्या मित्राला तो आयुष्मान म्हणजे चिरंजीवित्व जणू काही या आशीर्वादातनं सूचित करत आहे. का तर सगळ्यांनाच करत असतो, पण मेघाचं आयुष्य हे परोपकार श्लाघ्य आहे. दुसऱ्यावर उपकार करणारा जो असतो ना, त्याचं आयुष्य हे खरं आयुष्य आहे आणि तो अधिक जगण्याने अनेक जगतात. असं एक सुभाषित आहे, यस्मिन जीवती जीवंती बहवः सोपी जीवती. जो जगत असताना तो जगतोच, पण अजून अनेक जीव जगू शकतात, तोच खरा जगतो. अन्यथा काकोपी किं न कुरुते चंचवा स्वोदर पूर्णम. नाही तर कावळासुद्धा आपलं पोट आपल्या चोचीने भरतोच की नाही. काकोपी किं न कुरुते चंचवा स्वोदर पूर्णम हे उलटं उदाहरण दिलेलं आहे की जो कावळासुद्धा आपलं पोट भरतोच, तसं माणसं आपलं पोट भरतच असतात. ते एखाद्या जंतूसारखे जगत असतात. उत्पद्यन्ते विलीयन्ते, जन्मतात आणि जन्माला किडे जन्माला येतात आणि त्याच गोमयामध्ये मरून जातात. तसं क्षुद्र जीवन ज्यांचा शैली आहे ते इथे नाही आहेत. मेघ तसा नाही आहे. मेघ आपण संपूर्ण प्रवासात पाहिलं, मेघ कसा आणि कुणाकुणाला किती पद्धतीने त्याची मी पुनरुक्ती पण करत नाही, पण खरंच जगवतो. म्हणून त्याचं जिणं हे परोपकाराचं जिणं आहे, श्लाघ्य आहे. बरं, त्याचा तो कधी आरडाओरडा करत नाही, त्याचा तो अवडंबर करतो, त्याचा स्वभाव आहे. प्रेम, मेघ दिसल्यावर व्याकुळ होतं, कारण प्रेम हा सर्वच सूर्य चंद्र मेघ यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की स्थायी धर्मच हा प्रेम आहे. दुसऱ्याला देणं हा त्यांचा धर्म आहे. त्यात त्यांना काही आपण परोपकार करतो असंही वाटत नाही. वृक्ष जर आपण पाहिलं तर तरुवर खुदके फल ना खाते, तरुवर खुदके फल ना खाते, जलधर बूंद बूंद बरसाते, उजाले सूरज क्यू हर द्वार. सूर्य का प्रत्येक द्वाराला उजळवतो? म्हणतो का चोराला मी अंधारात ठेवीन म्हणून? असं नाही म्हणत. त्याचा धर्मच आहे प्रकाश देणं आणि जीवन देणं. यही है प्यार, यही है प्यार, जीवन है दिन चार, अभी से यार करो तुम प्यार, प्यार तो प्रभु का है उपहार, सभी से यार करो तुम प्यार. असंच एका संत कवीने म्हटलेलं आहे. तसं जीणं मेघ जगत असल्यानं. आणि आत्ता पहा, असं म्हणतात की जोपर्यंत अनारोग्य नसतं तोपर्यंत आरोग्याची काही किंमत वाटत नाही. जरा तब्येत बिघडली की आपल्याला आरोग्याचं कौतुक वाटतं, पथ्याचं नियमाचं, अरे आपण असं करायला हवं होतं. तसं जोपर्यंत मनुष्य संकटात नसतो तोपर्यंत लोकांच्या परोपकाराची त्याला किंमत वाटत नाही. पण जेव्हा तो अडचणीत येतो तेव्हा त्याला वृक्ष किती परोपकारी आहेत, सूर्य किती परोपकारी आहेत, मेघ किती परोपकारी आहे, अग्नी किती परोपकारी आहे, तेव्हा कळतं. अमृतम शिशिरे वन्नीही, वन्नी चटका देणारा आहे पण शिशिरामध्ये तो अमृत होतो. तर जेव्हा जेव्हा ज्याची गरज आहे त्याचं उपकारित्व ह्याची जाणीव आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपल्याला त्याची गरज पडते. आता यक्षाला माहितीच आहे मेघ मोठा आहे आणि आत्ता तर उत्कटतेने त्याला जाणवते की आज या मेघामुळे माझ्या प्रियेला संदेश जाणार आहे आणि ती जिवंत राहू शकेल आणि आमचं पुन्हा मिलन होईल. म्हणून परोपकार श्लाघ्य असं त्याचं जीवन आहे. म्हणून तू आयुष्यमान हो आणि खऱ्या अर्थाने तू जगणार आहेस, खऱ्या अर्थाने तू आयुष्मान आहे. या आयुष्मानमध्ये खूप मोठे भाव आणि ध्वनी लपला आहे. जितकं म्हणावं तितकं मेघदूत शिकवणंही सोपं नाही. कितीतरी गोष्टी सुटून जातात आणि नंतर लक्षात येतं याहीपेक्षा अधिक सांगता आलं असतं. तर तू ताम आयुष्मान ममच्या वचनात मी म्हणतोय ना, आता आपली मैत्री झाली ना, केवळ माझ्या शब्दाखातर आणि आत्मनहाच्या उपकर्तून. दोन मुद्दे आले. आत्मनहा उपकर्तू म्हणजे स्वतःवर तुला पण त्याचा लाभच उपकारच होणार आहे. आता आपण असं म्हणून हा काय प्रकार आहे, तर तुझा जो धर्म आहे बूंद बूंद बरसून दुसऱ्यांना जीवन देणं, स्वतःचा विचारसुद्धा न करता हा तुझा धर्म आहे. त्या धर्मपरायणतेमध्ये
हां, तुझ्या त्या व्रतपालनामध्ये उलट भरच पडणार आहे, त्यापासून तू दूर होणार नाहीस. आणि म्हणतात हुतमच दत्तमच तथैव तिष्ठती, म्हणजे हे जे परोपकार आहे, दान केलं आहे, हे तसंच राहताने आपल्याबरोबर येतं. त्याच्यामुळे तुला जन्मोजन्मी या पुण्याचं अखंड फळ मिळेल. म्हणून तुला पण, तुझ्यासाठी पण हे लाभदायक असं कार्य आहे. आणि म्हणून ब्रूया एवं तव सहचरी रामगिर्याश्रमस्थः, आणि रामगिरी आश्रमात असलेला, ब्रूया एवं तव सहचरहा, तव सहचरो म्हणजे सहचरहा, तुझा, तिला सांग की रामगिर्याश्रमात असलेला तुझा जो सहचर आहे. सहचर शब्द पण मी तुम्हाला मागे सांगितलं की काही वेळेस मुद्दाम कवी वापरतोय की सतत एकमेकांना सोडत नव्हते हो, असे ते होते. चातक आणि चक्रवाकीच्या युगलाची दिलेली होती आपल्याला दाखले. असा तो तुझा सहचर आज शापाने वियुक्त झालेला रामगिरींच्या आश्रमामध्ये आहे. पण अव्यापन्नः, पुन्हा आकरण रूप आलं आहे. पहिला शब्द अव्यापन्नः म्हणजे मेलेला नाही. वि अधिक आ अधिक पद, खरं विपत्ती असा पण अर्थ आहे, त्याचा इथे आपण मरण असा अर्थ घ्यायचा आहे. अव्यापन्नः म्हणजे मेलेला नाही. आकरण रूपातलं सौंदर्य मागच्याच बोलले म्हणून पुन्हा बोलत नाही की इथेच तिचं अर्ध काम झालं. हे ऐकल्यावरच पुढचा संदेश ऐकण्याआधीच तिच्यात चैतन्य येणार आहे. जसं मगाशी आपण म्हटलं की हनुमंताला पाहिल्या आणि त्यांनी सांगितल्यानंतर सीतामाई लगेच म्हणाली की रामाने पाठवलं आहे ना, मग तू माझ्याशी भाषण करू शकतोस. तसं कांतोदंतामध्ये तिच्यात चैतन्य आलेलंच होतं. आणि अव्यापन्नहामुळे पुढला सगळं 4 महिने ती निश्चित धैर्याने आनंदाने माझी वाट पाहत घालवेल आणि तग धरून जगेल. याचं कार्य, या शब्दाचं हे कार्य आहे. आणि दुसरं एक कार्य आहे ना, म्हणजे हे अकरणातलं सौंदर्य बघतो तसं अव्यापन्नाचा अजून एक अर्थ असा काढतो. व्यापन्न म्हणजे मेलेला, विआपन्न, आणि म्हणजे नाही, तर तो मेलेला नाही आहे, पण आपल्याला पुढे दिसणार आहेत की त्याला मरणप्राय यातना होणार आहेत. तर फिजिकली तो आहे आणि तो 4 महिने काढायचा प्रयत्न करतो आहे. पण मानसिकदृष्ट्या तुझी माझी अवस्था काही वेगळी नाही का. मी मेलेलो फक्त नाही आहे, आलं लक्षात. विरहाने मी मृतप्रायच झालेलो आहे, परंतु अजून मी मेलेलो नाही, मी पण तग धरून ठेवले. अशी या अव्यापन्नामध्ये 2 आहेत. एक भावनिक अशा अर्थाने की तुझ्यासारखीच मी काय म्हणतो धृतस्य देहेनं, म्हणजे देह धारण केला आहे, परंतु तुझ्या विरहामध्ये मुळे मी जगत नाही आहे, खऱ्या अर्थाने मृतप्राय. हा एक अर्थ तिला माझा पती माझ्या विरहाने झुरतोय याचा आनंद देणार आहे, निश्चित देणार आहे, विश्वास वाढणार आहे. आणि अव्यापन्न फिजिकली जेव्हा अर्थ घेतो मेलेला नाही, त्याच्या मागचा एक अर्थ की तिला दिलासा मिळेल की माझा पती जिवंत आहे. हे 2 भाग. आणि भावनिकदृष्ट्या तो माझ्यासारखाच मरणप्राय यातना भोगत आहे, फक्त मेलेला नाही. असे 2 शेड्स आहेत. आणि दोन्हीची खूप मोठी गरज तिच्या मानसिक समाधानाची, दिलासाची कवीने भागवलेली. हे कालिदासालाच जमतं. फार कमी शब्दात आपण अनेक कवी बघू शकतो, भवभूती वगैरे आहेत मोठे मोठे, पण जितक्या पटकन कालिदास जास्तीत जास्त कमीत कमी शब्दात सांगतो तितक्या पटकन प्रत्येक वेळेस अन्य कवींना जमेल असं नाही. म्हणून कालिदासा गिरामसारम अव्यापन्ना कुशलम अबले पृच्छती त्वां वियुक्तः. तू पण अबल आहेस, आत्ता तू पण माझ्या विरहाने झुरती आहेस. एक एक क्षण कसा मोजतीस, जीव कसा धरून, तन मन यांनी तू कशी पुरुष झालीस याची मला कल्पना आहे. म्हणून अबले म्हटलं. पण तुझ्यापासून वियुक्त झालेला तुला पहिल्यांदा तुझी कुशाली विचारतोय गं. आता हे आधीच विचारणार. कुठेही पहिल्यांदा कुशालीच ही त्यांनी सिद्धांत मांडला आहे. पूर्वाभाष्यम सुलभ विपताम प्राणीनाम एतदेव. हा पण हे का मांडलं तर हा व्यवहार आहे. मी तुम्हाला म्हटलं रती आणि नीती, तर खूप प्रेम आहे त्याचं, परंतु जसं त्यांनी मेघाला कुठेही स्वतःच्या सुखापासून वंचितून भराभरा पुढे जा म्हटलं नाही आणि व्यवहार पाळले, तसं काही आपण शिष्टाचार व्यवहार पाळतो की जेव्हा पहिल्यांदा बोलायला सुरुवात करायची तेव्हा खुशाली विचारतात. म्हणजे आता वसिष्ठ मुनींकडे जेव्हा दिलीप राजा गेला, आपी वर्धते तपाहा, ऋषीमुनींना राजे पहिलं हे विचारतात, तुमच्या तपात काही अडचणी येत नाही ना. हे कुशल प्रश्न विचारण्याची व्यवहारात पद्धतच आहे. मग येत असेल तर त्याला मी जबाबदारी, माझी ती नैतिक जबाबदारी, हे पुढे सगळे त्याचे अंग येतात. किंवा वसिष्ठांनी त्याला त्याचं कुशल विचारलेलं आहे राजाला, आणि राजाने उत्तर दिलं आहे रघुवंशामध्ये की तुम्ही असताना मला काळजीच कसली. माझे बाण शत्रूंना मारतात हे जरी खरं असलं तरी ते बाण पोचायच्या आधी तुमचे आशीर्वाद तिथे पोचलेले असतात, म्हणून शत्रूंपासून मला विजय मिळतो आणि मी कुशल राहतो. तर कुशल प्रश्न हे पूर्व म्हणजे पहिलं, पण
सुलभ विपदाम हे खूप महत्त्वाचं आहे. सुलभ विपदाम म्हणजे विपत्ती, विपत्ती संकट आहे. आणि इथे विपत्तीचा अर्थ मात्र जास्त करून मृत्यू हाच घ्यायचा आहे. आणि आपल्या सगळ्या जीवन प्राणीनाम सर्व प्राणी मात्र चराचर सृष्टीतले सगळ्या सजीवांच्या बाबतीतलं एक कॉमन विशेषण आहे सुलभ विपद. म्हणून इथे विपद शब्दाचा अर्थ मृत्यूच घ्यायचा आहे. मृत्यू हा आपल्यासाठी सुलभ आहे, जीवन दुर्लभ आहे. रघुवंशामध्ये 8व्या सर्गामध्ये वसिष्ठ म्हणतात की मरणम प्रकृती शरीरिणाम जीवितम विकृतिरुच्यते बुधैही. याचा अर्थ शब्दशः कळत नाही, काहीतरी विचित्र वाटतो, पण त्यांनी असं म्हटलं आहे जो जन्माला आला तो मरणार आहेच. डेथ इज सर्टन, टाईम इज अनसर्टन. तो मरणार आहेच. कबीर असं म्हणतात आने का मतलब जाना फिर जाने से क्यों घबराना, दुनिया है मुसाफिर खाना. तसं हे जे तत्त्वज्ञान आहे की जातस्य ही ध्रुव मृत्यू, आपला मृत्यू ठरलेला आहे. आपला मृत्यू कधी येऊ शकतो इतका सुलभ आहे, आपल्याला माहिती नाही आहे, पण कुठल्याही क्षणी येऊ शकतो तो. म्हणून सुलभ विपद असं म्हटलेलं आहे. तर आता तर इथे तो दोघांच्याही बाबतीत ते मृत्यू कुठल्याही क्षणी येईल अशी त्यांची अवस्था आहे. म्हणून पहिल्यांदा तिला तिची कुशल विचारतोय आणि मग संदेश देणार आहे. तर कुशल हा व्यवहारच आहे की आपण असं म्हणतो की इथे तत्त्वज्ञान सांगितलं आहे कवीने, भारतीय तत्त्वज्ञान, जन्ममृत्यूबद्दलचं तत्त्वज्ञान की जन्माला येणारा मरणार आहे आणि मरण हे प्रकृती आहे, हा मूळ आहे आणि आपण आज आहोत, कसे आहोत, उद्या असू का नाही हे काहीच माहीत नाही. क्षणाक्षणाला आपल्या जीवनशैली आज स्वस्थ असू तर उद्या अस्वस्थ पण असू शकतो आपण. हे जे जीवन आहे हीच उलट विकृती आहे. कुठल्याही क्षणी ह्यात क्षणोक्षणी ह्यात बदल होत असतो. आता एक पारधी होता, तो आला पक्षाला मारायला. खाली साप होता, तर पक्षाला वाटतं आपण खाली जावं, पटकन नजरून दुसरीकडे, तर तिथे साप बसलेला आहे, त्याच्या तोंडात जाऊ. बरं इथे बसून राहावं तर पारधी मरेल, म्हणजे ठरलेला आहे विनाश. बरोबर आहे, दिसतंय सुलभ विपद. म्हणजे जीवित विकृतीच की नाही. त्याच्या सुदैवाने काय होतं, पारधी नेम धरतो, तेवढ्याच साप त्याला चावतो, त्यामुळे पारधी मरतोच, पण मरताना त्याचा हे चुकतो निशाणा, त्यामुळे पक्षावर बसतच नाही. म्हणजे आत्ता मरणार होता सुलभ विपदवाला, तो उरलेले 2 मेले आणि तो जिवंत राहिला. म्हणून हे तत्त्वज्ञान आहे ना की मरणम प्रकृती शरीरणाम विकृतिर्जीवितम उच्यते बुधई. जी आता आपण मरणार म्हणून तडफडत होती ती पुन्हा क्षणात उत्साही झाली आणि ती आनंदाने हुरकन उडून गेली, कळलं. आणि ती चैतन्यात आकाशात आनंदाने विहार करू लागली. त्यामुळे जीवनात पुढच्या क्षणी काय आपल्याला माहिती नाही, इतकं ते कुठल्याही क्षणी बदलू पण शकतं. त्यामुळे जीविताला विकृती म्हटलं आहे आणि मरणाला प्रकृती म्हटलं आहे. म्हणून सुलभ विपदाम. आणि हे दोघंही आत्ता कुठल्याही क्षणी मरू शकतात अशी त्यांची अवस्था आहे. फक्त अव्यापन्न आहेत, फिजिकली मेलेलं नाहीत, पण मरू शकतात. म्हणून तर एवढा यक्ष संदेश घाईघाईने पाठवायची एवढी धडपड का करतं यक्ष, ते आता आपल्याला कळेल. आणि म्हणून पहिल्यांदा खुशाली विचारली जाते. म्हणून हा खालती एतदेव म्हणजे मृत्यू अपरिहार्य आहे, ध्रुव आहे. म्हणून त्या पहिला प्रश्न खुशालीचाच विचारला जातो. हे तत्त्वज्ञान पण इथे सांगून टाकलेलं आहे. आणि अशी जाता जाता कवी कळतही नाही आपल्याला, त्यांनी हा मोठा सिद्धांत सांगितला, इतक्या सोप्या भाषेत सांगतो. त्याच्यानंतर मग त्यांनी पुढे असं म्हटलं आहे, अंगेनांगम प्रतनुतनुना गाढ तप्तेन तप्तम साश्रेणाश्रुत धृतम अविरतोत्कंठमुत्कंठितेन उष्णोच्छ्वासम समधिकतरोच्छ्वासिना दूरवर्ती संकल्पैस्तैर विशती विधिना पैरिणा रुद्धमार्गः. म्हणजे तुझी जी अवस्था होती आहे तशीच माझी अवस्था होती आहे. दोघंही एकमेकांवर अनुरक्त आहेत, दोघंही विरहाच्या अवस्थेत तडपत आहेत. त्यामुळे यक्षची जी अवस्था आहे ती यक्षपत्नीची आणि त्याची ही तशीच, दोघांची अवस्था ही सारखीच आहे. त्यामुळे मी खूप लांब राहणार आहे. आणि शत्रूंनी दैवाने आपल्याजवळ आपल्याबरोबर खूपच मोठा दावा साधलेला आहे आणि आपला तुझा जो सहचर आहे त्याचा मार्ग रोखून धरलेला आहे. तो शाप पाळला पाहिजे. आणि गमित महिमा असल्यामुळे कुठल्या रूपाने येऊन भेटू शकत नाही. आणि त्यामुळे कामज्वराने मदनाने तूही कृश झाली आहेस, प्रमाणाबाहेर आस्वादने डबडबलेली आहेस. त्याच्यानंतर
वियोगाने अश्रूंनी भिजलेली आहेस आणि या सगळ्या वेदना तू भोगतेस त्या मी पण भोगतो आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोघं एकरस म्हणजे दोघांची एकसारखीच अवस्था झाली आहे हे पण तो तिला सांगून टाकतो. म्हणजे तुझी अवस्था मी जाणतो त्यावेगळी माझी नाही. याच्यामध्ये एक तिला जाणीव की माझा पतीही माझ्यासाठी निराहार्थ आहे. आता हे सांगितल्यानंतर तो म्हणतो आता तिला असं सांग, शब्दाख्येयम यदपि किल ते यस सखीनाम पुरस्तात. काय बघा, दोन भिन्न अवस्था सांगितल्या ना की त्यातली गहिराई, त्यातली खोलता ही आणखीन काय म्हणतो आपण हे दाट होत जाते, गहिरी होत जाते. पूर्वी कशी होती आपली अवस्था, तर शब्दाख्येयम यदपि किल ते यस सखीनाम पुरस्तात करणे लोलहा कथयितुम अभूत आननस्पर्शलोभात सोतिक्रांतः श्रवणविषयं लोचनाभ्याम अदृष्टः त्वाम उत्कंठादिरचितपदम मन्मुखे नेदमाहो. तो मेघ म्हणतो माझ्या मुखाने तुझ्या प्रियाने दिली हा संदेश. कसा होता तुझा प्रिय ते त्यानेच त्याच्या मुखाने मला सांगितलेलं, मी तुला सांगतो आहे. माझ्या शब्दात मी काही त्याच्यात बदल करत नाही. तो असं म्हणतो की सखी नाम पुरस्तात. कशी होती पूर्वी अवस्था की सगळ्या मैत्रिणींसमोर देण्यासारखा संदेश असेल ना तरी जणू काही तो तुला गुप्त आहे आणि सगळ्यांसमोर कसा द्यायचा, म्हणून मी अगदी तुझ्या कानापाशी येऊन मुद्दाम जे शब्दात मोठ्याने सांगता येईल ते मुद्दाम किलं. या किलमध्ये खूप गोडवा असतो. म्हणे, पुरा असे अनेक अर्थ आहेत, पण ही बोलकी भाषा आहे की जे खरं म्हणजे ननू शब्दात सांगता येईल हे मला माहिती होतं, तरीसुद्धा मी तुझ्याजवळ येऊन तुझ्या अगदी कानात येऊन चंचला असा वृत्तीने मी का करायचं होतं, तुझ्या मुखाचा स्पर्श व्हावा, तुझ्या गालाचा स्पर्श व्हावा, तुझं सान्निध्य मिळावं, तुझं स्पर्शसुख चटकन जाता जाता मोहरून जातं आणि ते सांगून पुढे जावं म्हणून मी तसं करत असेल. तोच आता मी, बघा त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टीसाठी संधी सोडत नसे. तोच आता मी श्रवणविषयम अतिक्रांता आणि लोचनाभ्याम अदृष्टा. तुझ्या डोळ्याला दृष्टीलाही पडणार नाही, माझा शब्दही तुला ऐकू येणार नाही, म्हणून अतिशय व्याकुळ होऊन आता म्हणजे जे मी हा जो मेसेज आहे तो यक्ष सांगणार आहे तो आता मेघ म्हणतो माझ्या मुखाने तो तुला आता असं सांगत आहे. दोन अवस्थांमधला हे जे अंतर आहे ते खूप अस्वस्थ करून सोडणारं असं म्हणू आपण काय वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून एक चित्र डोळ्यासमोर होतं की मैत्रिणीसमोर उभ्या आहेत आणि एक काहीतरी साधा संदेश आहे, पण जणू काही जरा बाजूला बोलवून कानात सांगून, कारण तेवढंच तुझं सान्निध्य मला मिळेल अशा पद्धतीने जे मी सांगत होतो ते आता मेघ म्हणतो. तो असं म्हणतो आहे की तेच आता मी माझ्या मुखाने तुला आता सांगावं मला लागत आहे. तर आता याच्या पुढचे जे श्लोक आहेत त्यामध्ये विरहिणींचे विनोदनाचे 4 हे सांगितलेले आहेत उपाय, ते आपण पुढच्या भागात बघू. धन्यवाद.